नाशिक धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणी एक अपडेट येते। निदा खानला आज कोर्टात हजर करणार आहे। तर निदा खानची 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्यानंतर निदा खानला आज कोर्टात हजर केले जाईल। पुढील तपासासाठी आज पुन्हा एसआयटी कडून निदा खानच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचं कळतंय। तर निदा खानचा जप्त केलेला मोबाईल पोलिसांनी तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलाय। एसआयटी कडून निदा खानच्या कुटुंबियांची चौकशी झालेली आहे। कोर्टाच्या निर्णयावर पोलिसांच्या तपासाची पुढची दिशा आता ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निदा खानला आज कोर्टात हजर करण्यात येईल, त्यामुळे आता तिला कोठडी मिळते काय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश। निदा खानची 4 दिवसांची कोठडी संपलेली आहे। आज निदाला कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरं आहे, निदा खानचा जो तपास आहे पोलीस कोठडीतला हा सातत्यानं सुरू होता। आपण जर बघितलं तर परवा सुद्धा 5.5 तास त्याची चौकशी सुरू होती, काल सुद्धा चौकशी सुरू होती आणि यामध्ये तिचं जे पासबुक आहे ते पोलिसांनी जप्त केलं आहे। तिचे जे व्यवहार आहेत त्याबद्दलची चौकशी ही तिच्या आईवडिलांकडे केलेली आहे आणि इतकंच नाही तर तिचे जे काही कॉल्स होते त्याबद्दलची पण चौकशी त्या ठिकाणी झालेली आहे। जवळजवळ पोलीस कोठडीमध्ये तिची चौकशी न करता तिला गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलवून तिची ही चौकशी करण्यात आली, जेणेकरून तिला कुठलाही त्रास होऊ नये। ती गर्भवती असल्यामुळे पूर्ण काळजी नाशिक पोलीस घेताना या ठिकाणी दिसून आलेत आणि आज तिला पुन्हा कोर्टामध्ये हजर करण्यात येईल। कदाचित तिची पोलीस कोठडी जर पूर्ण झालेली नसेल तर तिला पुन्हा पोलीस कोठडी तिची चौकशी पूर्ण झाली नसेल तर पोलीस कोठडी पुन्हा मागण्यात येईल, अन्यथा न्यायालयीन कोठडीची मागणी या ठिकाणी करण्यात येईल। निश्चितच धन्यवाद योगेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय निदा खानलाच कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्याचे प्रत्येक अपडेट 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।